काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामात. पत्रकार खाली बसले, समोर बसले, आजू बसले, बाजू बसले, मागं उभे बसले, चपला घालून आले, सपत निघाले, बायकोसोबत आले, नवऱ्यासोबत जेवून आले, खाऊन आले, पिऊन आले, कधी ना आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला येऊन दिले, आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले. सर्वांना जय श्रीराम करतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वराज अष्टूकर, तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज सकाळी आलो मी अकोटले आपले सोपान कन्हेरकर महाराज येणार आहे. त्या कार्यक्रमानिमित्त आता तो सुशीलदा सांगणार आपल्या कोणत्या प्रकारे कसा कार्यक्रम आहे. मंडळी कुंभचित्र स्वराजचा आपल्या ब्लॉगकडून बोलून दिलेला आहे. आजची तारीख आहे 28 फेब्रुवारी. तर आज ठीक संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोपान कानेकर महाराजांचं कीर्तन आहे मंडळी. तर तुम्ही सगळेजण त्याचा लाभ घ्या. आम्ही तर आहोत तिथं सोपान कानेकर महाराजांचा ब्लॉग तर हा काढणारच आहे. तुम्ही कंटिन्यू करा. मग चला माझा गजान महाराजचं आम्ही दर्शन करतो चांगल्या प्रकारे. तुम्हाला दर्शन घडवतो प्रगट दिन निमित्त. चला जय श्रीराम. मित्रांनो चाललो आम्ही आता दर्शन करायला. तर मित्रांनो महाराजचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. चला तर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो कार्यक्रम चांगल्या प्रकारे. इथं गजानन महाराज आणि कार्यक्रम आहे. थोडंसं झूम करून बघू तुम्हाला. A few moments later. तर मित्रांनो सागर खाणं उसाचा ज्यूस आणलेला आहे सागरचा. तर आम्ही आता पिऊ राहिलो. तर पहिल्यावर भेटतो मग तुम्हाला. तर मित्रांनो याला ओळखत असेल ना तुम्ही शेकाच्या ब्लॉगमध्ये भेटला आहे. जय श्रीराम मंडळी. जय श्रीराम. दादा मारुती राहिलं दर्शन करायला. चला मग दर्शन करतो आता. और हनुमान जी के दरबार में भक्तों की ताली का बजना भी क्या बात है. जो मानते हैं तो है हाथ और जो हाथ नहीं उठा. तर इथं आहेत बजरंगबली. चांगल्या प्रकारे तुम्हाला कार्यक्रम दाखवतो. चला मग आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या पब्लिक बोलत राहा. पब्लिक पाहू शकता इथं.
मित्रांनो महाराजचा आगमन झालेलं आहे आमच्या इथं. इकडे पोहोचण्याचा गती किती आहे. सियावर रामचंद्र की या देवी सर्वभूतेषु मातृपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो चरितं शिवराजस्य विजय श्रीराजितं विराजभूतं रसंपुण्यं रामायण विवापरं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमी नमः कर्मभूमी जिते वाढिलोमी नमो लंकापुरी ज्ञानभावमी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्यासाठी इथून पुढे कामी श्री संतांची या माताच्या मावरे अखंड दर्शक राजकार धरेंद्र राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज नियोजन आयोजन मंडळी आमच्या आदरणीय मित्र ज्यांनी मला बोलवलं अशा आदरणीय आमचे युवा नेते आदरणीय विशालदादा भगत संपूर्ण आदरणीय मंच संपूर्ण आता सगळे पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागो बसले चपला घालून आले शपथ निघाले बायकोसोबत नवऱ्यासोबत जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले सर्वांना जय श्रीराम करतो विठ्ठला विठ्ठला की जय जयकार बोले बोल बोल भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोल जय श्रीराम जय श्रीराम. आता असं वाटून राहिलं की अकोटात आलो नाही तर याच्या आधी असं वाटत हृदयरोगाची कार्यशाळा आहे का. पहिले 22 जानेवारीचं राम मंदिर चाललं नाही त्या लोकांना पहिलेच सांगतो समर्पण लेने आए थे समर्पण लेने आए थे निमंत्रण देने भी आएंगे समर्पण लेने आए थे निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर मथुरा और काशी भी बांधेंगे दादा. तो राम महत्वाचा राम महत्वाचा देवाची जयंती होती. देवाकडे गुण कोणते दिले यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य त्या देवाला देव म्हणतात दादा. पण आजकाल दादा तो देव म्हणायला तयार नाही संत म्हणायला तयार नाही. तो देव का चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात ज्या लोकांना देव चालत नाही त्याचा शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंध तिलेत्रम काष्टनी पयाकृतम एकशो बुलम तदाते पश्चात मानवी व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद आहे पण दिसत नाही फुलात मकरंद आहे पण दिसत नाही लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही उसात गोळवा आहे पण दिसत नाही दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा लाकडात अग्नी आहे घर्षण करून पहा दुधात लोणी आहे मंथन करून पहा उसात गोळवा आहे चाखून पहा. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या विचारांची संगती करा दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला हरिच्या दासा हरिदाय दिशा देव चालला पाहिजे त्या देवाची जयंती होती. त्या देवाकडे गुणगुण 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले मी अशीच बोलले कोणाशीच नाही बोलले मी अशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेलो आणि विचारलं काय बोलले काही नाही बोलले स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसे बात बोले की कोई न बोले झोट और ऐसे जगा बैठे दादा कोई न बोले ओट. दादा स्वतःचं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं की कोणी ओट म्हटलं नाही पाहिजे. गर्गसंहिता काय सांगते दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संसारा. देवाणू सुंदर चांगलं शरीर त्याला नाकुडाय चरचर केला फेऱ्यान लावली पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं उसाच्या शेतूतून जात असते आणि त्याला मायचे शब्द आठवते. आपल्या मायनं आपल्याला सांगितलं म्हणते का लावून बुजून रात जाय शर्मीनं रात जाय. मग हा काय करते उठतेन बसतेन उठतेन बसते आणि थोड्या वेळानं
यानं सोकारी दुरून पाहते. सोकारी म्हणते 4 दिवसापासून ऊस चोरी चालला, बहुतेक हाच दिसते. सोकारी जाते आणि त्याला दबा दबा हाणते. तो म्हणते जवई दादा मले मायनं सांगितलं म्हणते लावून बुजून राय. तो म्हणते राजा असा नको चालू, तू आता या शेतातून चालला तर असा म्हणत राय म्हणते हुई रे शुई रे हुई रे शुई रे. मग लोकायले असं वाटण म्हणते का तू पाखरं उडवत चालला. त्याच्यामुळं हा चालत राहते, पुढच्या गावात जाते. पुढच्या गावात गेल्यावर एक पारधी आपलं पक्षासाठी फास जेमतेम टाकते आणि त्या फास्यात जेमतेम पक्षी फसते. आणि हा तिथं गेल्यावर काय म्हणते हुई रे शुई रे हुई रे शुई रे. सगळे पाखरं उडून जाते आणि पाखरं उडल्यावर हा पारधी जवायले पुन्हा हाणते. हा म्हणते राजा मला काय त्यानं सांगितलं. हा म्हणते असं नको म्हणू, तू नवीन मंत्र घे म्हणते. तू म्हणते असंच फसू दे असंच फसू दे. आणि पुढच्या गावात जाते. पुढच्या गावात एका शेतकऱ्याचं चाक बैलबंडीचं चाक गाऱ्यात फसलं असते. आणि हा तिथं गेल्यावर काय म्हणते असंच फसू दे असंच फसू दे. तो दादा शेतकरी पुन्हा जवायला हाणते. त्याला म्हणते तू असं नको म्हणू, तू म्हणते असंच निघू दे असंच निघू दे. आणि पुढच्या गावात जाते. पुढच्या गावात एका ठिकाणी मौत झाली असते आणि त्या मौतीची अंतिम यात्रा बाहेर जात असते. आणि हा तिथं मौत यात्रा पाहून काय म्हणते असंच निघू दे असंच निघू दे. पुरे गाववाले दादा जवायले पुन्हा हाणते. त्याला म्हणते राजा असं नको म्हणू. त्याला म्हणते वाईट झालं वाईट झालं. आणि हा मंत्र घेऊन पुढच्या गावात जाते. आणि पुढच्या गावात गेल्यावर दादा एका पाटलाले 5 वर्ष झाले पोरगच नसते होत. त्याले कसं तरी त्या दिवशी पोरग होते. आणि हा तिथं पेळे वाटत असते. आणि हा तिथं गेल्यावर काय म्हणते वाईट झालं वाईट झालं. पाटील बाबा त्याला पुन्हा हाणते. त्याला म्हणते असं नको म्हणू. त्याला म्हणते चांगलं झालं चांगलं झालं. आणि पुढच्या ठिकाणी जाते. पुढच्या ठिकाणी गेल्यावर एक माणूस एक आपला कुंभार आपले मळके भाजत असते. आणि ते मळके ना त्याच्याकडून ते आग ना विजल्याच नसते जात, पेटवल्याच नसती जात. आणि हा तिथं पेटवल्या हा तिथं जाते. तिथं गेल्यावर काय म्हणते चांगलं झालं चांगलं झालं. दादा जवई पुन्हा पुन्हा मार खाते. ओ जवायनं किती वेळेस मार खाल्ला दादा, एवढे वेळेस मार खाल्ला. एवढ्या योनीचा जन्म करून दादा माणसाला नरदेव प्राप्त झाला. हो म्हणजे हा नरदेवानं दादा हा नरदेव कोणाला कळला, हा नरदेव कोणाला कळला. हा मानवाला नरदेव मिळाला पण कळाला नाही. संतांना नरदेव मिळाला आणि कळाला सुद्धा. वरच्या देवांना दादा नरदेव मिळाला नाही हो पण कळाला. तुम्हाला नरदेव प्राप्त झाला पण नरदेवाची किंमत नाही. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला नरदेव कसा प्राप्त झाला. बहुता जन्मा अंती जन्मला से नरा बहुता जन्मा अंती जन्मला से नरा. देव तू सोयरा करी आता देव तू सोयरा करी आता देव तू सोयरा करी आता. दादा हा नरदेव प्राप्त झाला हो. विवेक चुडामणी गंधा शंकराचार्य काय सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय यातच पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा पुन्हा. 5 दिवस अपोला असते. मग घरात जर तेवढ्या याच्यात माझ्यासारखा पाहुणा आला तर ह्या माणसाची काही हिंमत होत नाही. बायकोले म्हणा की 4 प्लेट पोहे कर म्हणून. मग घराच्या मधात दादा वसरीत एक 10 महिन्याचं पोरग झोपलं असते. पाळण्यात झोका घेत असते. मग हा काय करते त्या पाळण्यापाशी जाते. आणि तिथं गेल्यावर काय म्हणते पिंट्या पाहुणे आले 3 प्लेट पोहे कर्ज. मग हा पाळण्यातला पिंट्या पाळण्यातच राहते. स्वयंपाक खोलीतली पिंटी पोहे करते. आणि ते पिंटी पोहेची प्लेट घेऊन तिथं येते. त्या प्लेटा ठेवते. आणि तिथं गेल्यावर त्या लहानशा पिंट्याला काय म्हणते पिंट्या पोहे झाले पोहे घेऊन जाजो. हा पाळण्यातला पिंट्या पाळण्यातच राहते. बैठकीतला 30 वर्षाचा पिंट्या येते पोहे घेऊन जाते. दादा नवरा बायकोची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. मित्राची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. एक मित्र ज्या मित्राला कढई शिरा करजो आणि त्याच्यानंतर बाऱ्या काय होते ते राहते ते जगलग 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 जंग जंग जगंग जगंग जग 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 जग. 5 गेर असते त्याच्यात. एवढा मोठा टाळ असते. जाऊ मी लहानपणी 5 गेर असते. आपल्यासारखे 8 नसते. आणि त्यात बाऱ्या काय होते. मग
तुमचा सुपा एवढा फना हो फना, तुमचा सुपा एवढा फना हो भगवानाजी, तुमचे तांदूळ वरणू जातो हो जातो, तुमचे तांदूळ वरणू जातो हो भगवानाजी. आरती लावा. आरती नागनाथा तुमच्या चरणावरी माता वाडी ते मज भावे. आणि तेवढ्यात का करंगीवाला साप निघाला. सुशील काढी आणि काढी. करंगीवाला साप निघाला की काढिया. काय कामाची भक्ती दादा. अरे भक्ती क्लॉटिक असली पाहिजे, पवित्रता असली पाहिजे त्या भक्तीमध्ये. आमची भक्ती आहे का? भक्ती टेम्पररी भक्ती आहे आमची. ते बरं झालं त्या नवरात्रीत 9 रंग आहे. त्या 9 रंगाच्या साड्या बाहेर निघते. नाही तर उद्या लागून राहिल्या तर त्या साड्या इले उद्या लागत होत्या. टेम्पररी भक्ती आहे. इकडे महिला भजन मंडळ आहे का? आहे आहे आहे. चांगलं आहे. करत जावा भजन. चांगलं असते. माये काही म्हणणं नाही. चांगलं जा. चांगलं भजन असते. 1 दिवसाची सोय लागते. एकदम मस्त. काही अडचण नाही. करत जावा भजन. पण बाबा मागच्या गणपतीत घरी भजन होतं. मी निघत होतो पण मला मागच्या गणपतीत दादा घरी भजन होतं. मी वर तर लॅपटॉपमध्ये काहीतरी करून राहिलो होतो. खाली आईनं भजन ठेवलं होतं. महिला भजन मंडळ होतं. दुपारी 2 वाजले होते. आणि भजन काय सुरू झालं. चांदन चांदन झाली रात. मी म्हटलं दुपारी 2 वाजता. मी आईले म्हटलं याच्यानंतर कोणाची भजनं ठेवत जाय. ज्याच्यावर नामा म्हणे तुका म्हणे बाप रुक्मा देवरी ज्याच्या छापी असन त्याचेच भजनं म्हणत जाय. हे समिता म्हणे नमिता म्हणे कविता म्हणे काय कामाचं. सविता भोगनी कविता कर्नाकटी आणि यायचे दादा छापी काय कामाचं. त्यात तर नवीन निघालाय दादा. हो बसली होती निवांत मध्ये हॉल. विठ्ठलाचा आला मला मिस कॉल. एवढा चांगला आहे. एवढी चांगली आहे तू. विठ्ठल तुले मिस कॉल देईल. आणि विठ्ठलाला एवढी फुरसत आहे की तुलेच मिस कॉल देईल. भजन कसं असलं पाहिजे. भक्ती कशी असली पाहिजे. तर देवाचं नामस्मरण कसं असलं पाहिजे. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग दिवस हा तुमचा है करा फुलटू धमाल. आज दिवस हा